शहरातील शाकुंतल कॉलनी येथे दादाराव महाल्ले यांच्या निवासस्थानी राजोळमाय राजोळ बापू पारायण मंडळ अमरावती यांच्या वतीने धार्मिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रचार प्रसार, सामाजिक ऐक्य, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, अहिंसा, समता तसेच सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला। उपस्थितांना समाजहिताचे विविध उपक्रम, गरजूंसाठी करण्यात येणारी मदत आणि मानवतेचा संदेश याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमास परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दादाराव महाल्ले व त्यांच्या परिवारासह राजोळमाय राजोळ बापू पारायण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले। उपस्थितांनी अशा समाज प्रबोधनपर उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी मंडळाचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या संदर्भात अधिक माहिती देताना अनंत तेलखडे यांनी सांगितले। प्रत्येक रविवारी 2019 पासून सुरुवात केली। आज हा 201वा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामधून सूत्रपात जी श्री चक्रधर स्वामींच्या परामानतीनं निघालेले आहेत ते खूप अर्थपूर्ण आहेत आणि ते समाजाचं उपयोगी असून उपयोगी तर आहेच, पण त्याकरता त्यामधून अनेक प्रकारचे बोध आहेत आणि ते बोधपर सूत्र हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे। म्हणून आम्ही सतत हे 50-60 लोकांपासून सुरू झालेला कार्यक्रम आज 700 लोकांपर्यंत गेला आहे। परंतु आम्ही रविवारी 100, 125, 150 लोक एकत्र होतो। वेगळ्या ठिकाणी वेगळे होतात। 700 लोक याच्यात सहभागी आहेत आणि हा सतत कार्यक्रम चालू असतो। यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती चळवळ, अशक्तांना आरोग्याची, आर्थिकदृष्ट्या आरोग्याची सेवा आणि चक्रधर स्वामींच्या सूत्रांच्या माध्यमातून होत असलेला प्रचार प्रसार हा घरोघरी पोहोचलेला पाहिजे, जातीभेद मिटला पाहिजे आणि चक्रधर स्वामींचे तसेच महापुरुषांचे विचार हे घरोघरी पोहोचले पाहिजे, हा आमचा मुख्य उद्देश आहे। आम्हाला एक दिवस फोन आला, कलेक्टर नवाल साहेब होते की अशा प्रकारचे लोक अडकलेले आहे काही, त्यांना काही करू शकता काय। आम्ही त्यामधूनच प्रेरणा घेतली आणि आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला परमिशन द्या। आम्ही किराणा दुकानं उघडले, टेम्पोमध्ये जेवढा माल बसेल तेवढा भरला। त्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि ती टेम्पो घेऊन इथून निघाल्यानंतर जिथे खेडेगावांमध्ये जिथे गरज होती तिथे आम्ही ते मदत पोहोचवली आणि परत टेम्पो आला परत भरायचा आणि परत अशा आम्ही अख्खा जिल्हा गरजूंना, आम्हाला जिथून फोन आले, आम्ही सर्वांना तर पुरू शकत नव्हतं, पण जिथून आम्हाला फोन आले त्यापर्यंत आम्ही ते धान्याची किट बनवली होती। त्यामध्ये गहू, आटा, 2 प्रकारच्या डाळ, शेंगदाणे, चहा पावडर, साखर, तेल अशा प्रकारच्या त्या किट बनवून आम्ही प्रत्येक साधारण मानसी 300 रुपये प्रमाणे आम्ही ती किट बनवली। आम्हाला यथाशक्ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली।